एक दुःखद बातमी आपल्यापर्यंत पोहोचती आहे। प्रसिद्ध सिने दिग्दर्शक श्याम बेनेगल यांचं निधन झालंय। वयाच्या 90व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतलाय। हिंदी सिनेमाला एक नवा आयाम देणारा हा दिग्दर्शक आज काळाच्या पडद्याआड गेला। श्याम बेनेगल यांचं नाव जेव्हा आपण उच्चारतो तेव्हा आपल्या एकूण सिनेसृष्टीला त्यांनी दिलेलं अतुल्य असं जे योगदान आहे ते आपल्या डोळ्यासमोर उभं राहतं। खरं तर व्यक्तिगत जीवनामध्ये सुद्धा त्यांनी हे सगळी आपली कला सादर करताना यात जे योगदान दिलेलं आहे त्याचा सन्मान म्हणून 1976 मध्ये त्यांना पद्मश्री आणि 91 साली पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेला आहे। त्याचबरोबर 5 वेळा जवळपास राष्ट्रीय फिल्म पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आलेला आहे आणि कला क्षेत्रातल्या त्यांच्या या योगदानाबद्दल त्यांना पद्मभूषण पुरस्काराने सुद्धा सन्मानित करण्यात आले। भारत एक खोज असेल, यात्रा असेल, वेलकम टू सज्जनपूर, नेताजी सुभाषचंद्र बोस, जुबेदा, हरीभरी, समर अशा कितीतरी सिनेमा आणि धारावाहिक यांच्या माध्यमातून त्यांनी आपली कला ही आपल्या प्रेक्षकांच्या समोर ठेवलेली आहे। आज त्यांचं जाणं आपल्या सगळ्यांसाठी अतिशय दुःखदायक आणि नुकसान करणार आहे।